नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज असा हा स्टार शिकणार आहोत. त्याला रांगोळी पण म्हणतात. त्यासाठी लागणारं साहित्य: हिरवे मणी, पिवळे मणी, पांढरे मणी, लाल मणी, तंबूस, सुई आणि कात्री. हे सगळं लागणार आहे. चला तर मग सुरू करू. आता आपण हा षटकोन बनवून घ्यायचा. रांगोळीसाठी हा षटकोन लागणार आहे, तो बनवून घेऊ. त्यासाठी आता आपल्याला आधी 6 पांढरे मणी घ्यायचे. या पाठीमागूनच पूर्ण मण्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची आणि गोल करायचा, म्हणजे गोल पक्का होतो. आता आपल्याला 5 पांढरे मणी घ्यायचे. 5 पांढरे मणी घेऊन ज्या मण्यातून सुई आली आहे त्याच मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपल्याला असेच 9 गोल बनवायचे टोटल. आता आपल्याला ह्या 2 मणी, 1 2 3 मणी असे पुढे जायचे. आता आपल्याला परत 5 मणी घ्यायचे. 5 मणी घेऊन परत ह्याच मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. असे उभेच गोल बनवायचे आपल्याला. परत 1 2 3 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपल्याला परत 5 मणी घ्यायचे. त्यासाठी आधी 2 पांढरे, 1 लाल आणि 2 पांढरे असे 5 मणी ओवायचे. 2 पांढरे, 1 लाल, 2 पांढरे आणि ह्याच मण्यातून सुई आपण अशी काढून घ्यायची. आता परत 1 2 3 लाल मण्यापर्यंत सुई घेऊन जायची. आता आपल्याला 5 लाल मणी घ्यायची. 5 लाल मणी घेऊन ह्याच लाल मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता परत 1 2 3 4 3 मण्यातून सुई काढून घ्यायची. आणि आता असेच गोल करत चालायचे. असे पुढे आता अजून 4 गोल बनवायचे. परत 5 मणी ओवून परत या लाल मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. गाठण बसली. परत 5 मणी घ्यायचे आणि ह्याच मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपल्याला अजून 2 गोल बनवायचे आणि 3 मणी असे पुढे येऊन परत असं कंटिन्यू करत राहायचं. टोटल आपल्याला 9 गोल करायचे. आता परत 5 मणी घेऊन परत ह्याच मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि परत 1 2 3 मणी पुढे जाऊन आणखीन एक गोल बनवायचा. असा 4 आणि 1 5 असे आणि सुई अशी असं गोल बनवून घ्यायचं. असं आता टोटल
1 2 3 4 5 6 7 8 9 9 गोल झाले. आता आपल्याला वर न जाता ह्या मण्यामध्ये यायचे. या मण्यातून येऊन आपल्याला आता इथं 6चा गोल बनवायचा. आता पहिला मणी सोडून द्यायचा. पहिला हा एक मणी सोडून द्यायचा, हा एक आणि हा एक, या 2 मण्यांवर आपल्याला चौकोन गोल बनवायचा आहे. त्यासाठी आता आपण 4 पांढरे मणी ओवायचे आणि हा मणी सोडून द्यायचा. हा दुसरा आणि तिसऱ्या मण्यातून काढून पुढे 2 मण्यातून सुई न्यायची आपल्याला अशी अशी टोटल. आता परत आपल्याला 3 मणी ओवायचे. 3 मणी ओवून हा 1 2 आणि 3 ह्या 3 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि पुढच्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी पुढे न्यायची. आता परत 3 मणी ओवायचे. 3 मणी ओवून 1 2 3 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि आता पुढचा एक पांढरा आणि एक लाल, या 2 मण्यातून सुई न्यायची. आता 3 मणी ओवायचे परत आणि हा 1 2 आणि 3 या 3 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आपल्याकडे 3-3 मणी ऑलरेडी असतात, फक्त 3-3 मणी ओवूनच आता पूर्ण बनवायचं असं. आता इथं आपल्याला 7 गोल येतील. आपल्या असे 4 झाले, अजून 3 करायचे आपल्याला. आता करून घ्या तुम्ही. आता शेवटचा षटकोन, शेवटचा गोल कसा बनवायचा, परत शेवटचे 3 मणी ओवून 1 2 3 मणी आपण असे पुढे घेऊ. आता आपल्याला इकडं परत हे 9 हे 8, आता इथे 7 6 5 असं आपल्याला कमी कमी करत असा षटकोन बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आता परत हा पहिला मणी सोडून द्यायचा, दुसरा आणि तिसऱ्या मण्यामध्ये सुई अशी पुढे न्यायची आणि परत पहिल्यांदा आपल्याला 4 मणी ओवायची. 4 ओवून ह्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी पुढे न्यायची आणि पुढच्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढायची. असेच आपल्याला आता पूर्ण करत जायचे. आता आपल्याला 1 2 3 मणी ओवायचे आणि 1 2 3 मण्यातून सुई अशी काढून पुढच्या 2 मण्यातून सुई अशी पुढे न्यायची. आता परत 3 मणी ओवायचे आणि 1 2 3 या 3 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून द्यायची आणि पुढच्या 2 मण्यातून सुई परत न्यायची. आता परत 3 मणी ओवून 1 2 3 मण्यातून सुई आपल्याला अशी पुढे न्यायची आणि परत पुढचे 2 मणी सुई न्यायची. असे 2 मणी पुढे नेऊन 3 मणी घालून गोल पूर्ण करा. असं पूर्ण करायचं. आता इकडचं झालं, मी इकडचं तुम्हाला कसं करते ते सांगते. आता आपल्याला इकडं जसं बनवलं तसं इकडं बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला 4 मणी घ्यायची. 4 मणी घेऊन या 2 नंबरचा आणि 3 नंबरच्या मण्यातून सुई अशी काढून पुढच्या 2 मण्यातून सुई न्यायची अशी. आता आपल्याला परत 3 मणी ओवायची. 3 मणी ओवून हा 1 हा 2 आणि हा 3 असे 3 मण्यातून सुई आपल्याला अशी पुढे न्यायची. आता पुढचे 2 मण्यात सुई न्यायची. प्रत्येक वेळेस 2 मणी पुढे जाऊन 3 मणी ओवायचे
3 मणी ओवून गोल करायचा आणि पुढच्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी पुढे न्यायची. एका वेळेस नेणे तर 2 करून न्या. परत 3 मणी ओवायचे आणि हे 3 मणी पुढे जाऊन पुढच्या 2 मण्यातून सुई काढायची आपल्याला. तर परत 3 मणी ओवायचे आणि 1 2 3 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून पुढे 2 मण्यातून सुई काढायची. परत 3 मणी ओवायचे आणि 1 2 3 मण्यातून सुई काढून पुढच्या 2 मण्यातून सुई घ्यायची. असंच पूर्ण असंच करत चालायचं. तीन मणी घ्यायचे 1 2 3. आता पुढच्या 2 मण्यात सुई घ्यायची. तीन मणी घेऊन परत असे 3 मणी घेऊन आता आपल्याला इथे यायचे. या मण्यात यायचं. आता हे 1 2 आणि हे 2 असे 4 मणी आपण असं इकडून फिरून इथं आलो. आता आपल्याला परत आता इथे 8 तर 7 6 5 असे कमी कमी करत असा सेम इकडचं सारखं इकडं बनवून घ्यायचं. त्यासाठी आता आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला 4 मणी घालायचे. सुरुवातीचा गोल बनवताना 4 मणी घेऊन या 2 मण्यातून सुई काढून पुढच्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी पुढे घ्यायची. असंच पुढं पुढं करत चालायचं. आता 3 मणी घेऊन असंच करत पुढं चालायचं. आता मी करते असं सेम तुम्ही करून घ्या. आता आपण असा त्रिकोण बनवू. यासाठी आधी 6 मणी 1 2 3 आणि या पाठीमागूनच सुई अशी पुढे घ्यायची असा गोल. आता परत 5 मणी आणि ज्या मण्यातून सुई आली आहे त्याच मण्यातून सुई अशी आपल्याला काढून घ्यायची आणि आपल्याला ह्या मण्यापर्यंत यायचं. 1 2 आणि 3 मणी असे पुढे यायचं. आता आपल्याला आता इथं परत एक गोल करायचा. पाच मणी घ्यायचे आणि परत मगासारखंच करायचं असं. तर परत 1 2 3 मणी असे पुढे जायचं. टोटल आपल्याला असे 5 गोल करायचे. आता 3 झाले, 2 करून घेऊ. पाच मणी होऊन परत ह्या मण्यातून सुई अशी काढून 3 मणी अशी पुढे जायचं. हे असं. आता अजून एक गोल करू. आणि या मण्यातून अशी सुई काढून घ्यायची. आता आपल्याला इथं वर न जाता या शेजारच्या मण्यातून अशी इथं सुई घ्यायची. आता ह्या 2 मण्यांच्या इथे
1 2 3 3 नंबरच्या मण्यातून सुई काढायची. आता आपल्याला एक परत 6चा गोल करायचा आहे. आता आपल्याला फक्त 4 मणी ओळायचे, 2 मणी आहेत. आता हा एक मणी आणि हा एक मणी, अशा 2 मण्यातून सुई आपल्याला अशी पुढे न्यायची. आता परत 2 मणी पुढे न्यायची सुई, अशी 2 मणी सुई पुढे नेली. आता आपल्याला एक पांढरा, एक पिवळा आणि एक पांढरा असे 3 मणी ओळायचे. एक पांढरा, एक पिवळा आणि एक पांढरा, आणि हा 6च्या गोलातला एक मणी आणि हे 2 मणी, असे 3 मणी आपल्याला असं पुढे जाऊन पुढच्या 2 मण्यामध्ये सुई न्यायची आपल्याला. आता आपल्याला 2 पांढरे आणि एक पिवळा, असे 2 पांढरे आणि एक पिवळा, असे 3 मणी होऊन हा पांढरा मणी आणि हे पुढचे 2 पांढरे सुई अशी आपल्याला काढून घ्यायची आणि पुढच्या 2 मण्यातून काढून घ्यायची. आता परत 3 पांढरे मणी ओळायचे आणि ह्या 1 2 3 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपल्याला वरती यायचं आहे, त्यासाठी आपल्याला आता हे 2 मणी आणि हे पुढचे 2 मणी, असे हे 2 आणि हे 2 असे 4 मणी पुढे आलं. आता आपल्याला एक पिवळा आणि 3 पांढरे, एक पिवळा आणि 3 पांढरे असे 3 मणी ओढून ह्या 2 मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि पुढच्या 2 पिवळ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची. आता आपल्याला 3 पिवळे ओवायचे आणि हे 1 2 3 या 3ही पिवळ्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून पुढच्या 2 मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. आता आपल्याला 3 पांढरे ओवायचे. 3 पांढरे ओवून हा पिवळा मणी आणि हे 2 पांढरे मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि वरच्या मण्यातून सुई आपल्याला अशी पुढच्या 2 मण्यातून सुई आपल्याला. आता आपल्याला 4 पांढरे ओवायचे. 4 पांढरे ओवून हा पांढरा आणि हा एक पिवळा, ह्या 2 मण्यातून अशी सुई काढून घ्यायची आणि पुढच्या 2 मण्यातून सुई परत पुढे घ्यायची. आता 3 पांढरे ओवायचे. 3 पांढरे ओवून हा एक पांढरा, एक पिवळा, एक पांढरा असे 3 मण्यातून सुई आपल्याला काढून वरच्या मण्यामध्ये सुई आपल्याला अशी फिरवून न्यायची. आता आपल्याला इथं असा लाल करायचा गोल, त्यासाठी 4 लाल पांढरे मणी घ्यायचे. 4 लाल मणी घेऊन ह्या मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची आणि अशा हे 2 लाल मणी असे पुढं वरती यायचं. आणि आता आपल्याला एक इथं हिरवा मणी टाकायचा आहे. एक हिरवा मणी टाकून हा हिरवा मणी सोडून द्यायचा आणि ह्या 2 लाल मण्यातून सुई आपल्याला अशी सुई आपल्याला काढून घ्यायची आणि आपल्याला हा त्रिकोण बनून झाला. आता आपल्याला इथं गाठ मारायची आणि धागा कट करून घ्यायचा. आता असेच तुम्ही 6 करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 असे टोटल 6 षटकोन त्रिकोण बनवून घ्या.
आता आपण हे असे षटकोन आपला पूर्ण झाला आहे आणि आता हे 6 त्रिकोण आपल्याला जोडायचे आहे. त्यासाठी आधी आपण एक त्रिकोण घेऊ आणि 2 लाल मणी, जोड मणी लावले तरी त्याला काहीच हरकत नाही. आणि आता आपण हे असं लावून घेऊ आणि ह्या त्रिकोणाच्या ह्या कोपऱ्याचा एक मणी सोडून द्यायचा आणि ह्या मण्यातून अशी 2 मण्यातून सुई काढायची आपल्याला. अशा 2 मण्यातून सुई काढून घ्यायची आणि आता परत 2 मणी ओवायचे आणि हा एक हा दुसरा सोडून हे 2 मणी सोडायचे. 2-2 मणीमध्ये सोडत चालायचे आणि 2-2 मणी लाल ओवायचे. परत हे 2 मणी सोडायचे आणि ह्या 2 मण्यात टाकायचे. परत 2 मणी ओवून ह्या 2 मण्यातून सुई काढायची. परत 2 घ्यायचे मणी आणि आता हा एक मणी राहिला या कोपऱ्यावरचा. आता त्याला आपल्याला हा त्रिकोण जोडायचा आहे. त्यासाठी आता आपल्याला एक लाल मणी घ्यायचा आणि हा टोकाचा एकच मणी घ्यायचा कोपऱ्यावरचा आणि हा असा जोडायचा. आता आपल्याला 2 मणी घ्यायचे आणि ह्या एकाच मण्यातून सुई आपल्याला असे काढून सुई आपल्याला अशी आता फिरून घ्यायची आपल्याला गोल. सुई आपल्याला अशी फिरवून ह्या मण्यातून सुई अशी आपल्याला आता फिरून आणली आपण. तर हे 2 मण्यातून सुई काढायची. आता या कोपऱ्यावर असलं तर इथे एकच मणी घ्यायचा. नंतर 2-2 मणी घेऊन आपल्याला असे सगळे षटकोन जोडून घ्यायचे. दोन 2 मणी टाकायचे असे षटकोन जोडत चालायचे. आता इथे कोपऱ्यावर आलं तर इथं आता एकच मणी घ्यायचा शेवटचा. आता इथे एक मणी परत घेऊन हा षटकोन जोडायचा. हा एकच मणी घ्यायचा याचा पण आणि 2 लाल मणी ओवायचे आणि हा एका लाल मण्यातून घालून या 2 लाल मण्यातून सुई आपल्याला फिरून इकडं आणायची. आता सुई आपल्याशी फिरून आणायची इकडे. अशी सुई फिरवायची. परत 2 लाल मणी घेऊन असे आपल्याला पूर्ण रांगोळी 2-2 मणी टाकून जोडून घ्यायची. हा आता शेवटचा आला. आता एक घ्यायचा. आता परत आपण एकच लाल मणी घेऊन हा षटकोन जोडायचा. हा कोपऱ्यावरचा मणी घ्यायचा आणि परत 2 लाल मणी घेऊन इथं हा एकच मणी घ्यायचा शेवटचा कोपऱ्यावरचा
आणि असा जोडायचा. आणि आता पुढचे 2 मणी घ्यायचे पांढरे आणि परत 2 लाल लाल मणी घेऊन पूर्ण असं सगळे षटकोन जोडून घ्यायचे आपल्याला. आता हे असे आपण सगळे एक एक करून षटकोन जोडले आहे. आता 1 मणी टाकून हा एक असा मणी घ्यायचा आणि आता 2 मणी घेऊन हा 1 मणी घेऊन असं पूर्ण सर्कलने असा एवढा पूर्ण फिरून घ्यायचा इथे, म्हणजे धागा पक्का होतो, मणी निसटत नाही. आणि 2-2 मणी टाकून असंच षटकोन जोडायचा. आता आपल्याला शेवटचं षटकोन जोडायचं आहे. परत हा 1 मणी घेऊन हा 1 मणी टाकायचा, असा 2 मणी घ्यायचे आणि आता असंच मगासारखंच करून घ्यायचं. आता आपल्याला शेवटचं करायचं. आता इथं 1 मणी घालायचा फक्त आणि हा शेवटच्या षटकोनाचा 1 मणी असं जोडून सुई थोडीशी फिरवून घ्यायची 2-4 मण्यातून आणि गाठण मारायची. आता आपली रांगोळी पूर्ण झाली आहे. दोन चार मण्यातून फिरवून अशी गाठ मारायची. आणि परत 1-2 मण्यातून सुई आपल्याला अशी फिरवून घ्यायची. धागा कट करून घ्यायचा. अशी ही आपली षटकोनाची रांगोळी पूर्ण झाली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.